फुंडे हायस्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न। रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे उरण येथे बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 11वी व 12वीच्या मुलींसाठी कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। या प्रसंगी दिवाणी न्यायालय उरण येथील प्रभारी दिवाणी न्यायाधीश श्रीमती GKR टंडन, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट KD पाटील, ॲडव्होकेट पराग म्हात्रे, ॲडव्होकेट धीरज डाकी, ॲडव्होकेट अमर पाटील, ॲडव्होकेट निकिता कासारे, ॲडव्होकेट योगिता म्हात्रे, ॲडव्होकेट चेतन भोईर, ॲडव्होकेट जीविका डाकी, स्टाफ कर्मचारी अजिंक्य गुरव यांची उपस्थिती लाभली। विद्यालयाचे प्राचार्य श्री MG म्हात्रे सर, ज्युनियर कॉलेज प्रमुख श्री VK कुटे सर, दिनेश सासवडे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत केले। ॲडव्होकेट अमर पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। त्यानंतर ॲडव्होकेट धीरज डाकी यांनी सर्व्हिस अँड युटिलिटी या विषयावर, ॲडव्होकेट किशोर ठाकूर यांनी बाल गुन्हेगार बाल न्यायालय या विषयावर, तर ॲडव्होकेट निकिता कासारे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर आणि ॲडव्होकेट पराग म्हात्रे यांनी शिक्षणाचा कायदा, अधिकार आणि लहान मुलांचे कायदे या विषयावर मुलींना सखोल मार्गदर्शन करत कायदेविषयक जागृती केली। त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या उरण दिवाणी न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीश श्रीमती GKR टंडन यांनी सर्वच विषयांना हात घालत विविध उदाहरणांद्वारे विविध कायद्यांची माहिती मुलींना दिली। हुंडाबळी, लैंगिक शोषण, सायबर क्राईम, मुलींचे शिक्षण या विषयावर त्यांनी प्रखरतेने मार्गदर्शन केले। या प्रसंगी PLV सदस्य म्हणून जितेंद्र उरणकर, इंद्रनाथ पाढावे, तर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग आणि सुमारे 200 विद्यार्थिनी उपस्थित होत्या। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, फुंडे, उरण। प्रत्येक मुलगी सुरक्षित आणि संरक्षित आहे हे सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करा। हा तीन उद्दिष्ट आहे। आता स्त्री भ्रूण हत्यामध्ये काय होत होतं की आणि अजूनही होत आहे, स्त्री भ्रूण हत्यामध्ये गर्भलिंग चाचणी केली जाते आणि त्यामध्ये जर कळलं की ही स्त्री आहे किंवा एखाद्या स्त्रीचा जन्म आहे त्यावेळेला तिला पोटामध्येच मारलं जातं। आणि दर्जेदार शिक्षण म्हणजे आता मला नाही, आता माझ्या समोरच तुम्ही सगळ्या मुली दिसताय, म्हणजे मुलींची शिक्षणाची संख्या ही किती आहे ही आजच आपल्याला हे ज्वलंत उदाहरण। हमारे पहले ब्रिटिश रूल था, उसके बाद में वी गॉट इंडिपेंडेंट इन 1947। उसके बाद बहुत सारे बदलाव आए हमारे लॉज में। अगर हम महिलाओं के बारे में जो लॉज आए उसके बारे में बदलाव के बारे में बात करें, सो पहला जो मोस्ट इम्पोर्टेंट लॉ आया वो 1961 में आया, डाउरी प्रोहिबिशन एक्ट, जिसमें ये कहा था कि